15 ऑगस्ट 1947 मध्यरात्री 12 वाजता घोषणा झाली. गेली 150 वर्ष इंग्रजांच्या गुलामगिरीच्या जोखाडात असणारा आपला देश स्वतंत्र झाला. तो क्षण फक्त विजय उन्मादाचा नव्हता, तर पूर्ण देशवासियांवर पडणाऱ्या नव्या जबाबदारीचाही होता. गेली कित्येक वर्ष आपल्यावर अन्याय झाला, देशाच्या प्रगतीमध्ये परकीय सत्तांनी अडथळे आणले, हे सगळं जरी खरं असलं तरी हेच रडगाणं गात राहण्यापेक्षा आता घेतलेल्या निर्णयांचा पुढच्या अनेक पिढ्यांना कसा फायदा होईल याचाच विचार त्या काळात देशाचे नेते करत होते. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना जाणीव होती की आपल्याला राष्ट्र निर्मितीसाठी शून्यापासून सुरुवात करावी लागणार आहे. देशाचा बहुतांश भाग अजूनही मध्ययुगात जगत होता. आधुनिक शिक्षणाचा गंधही देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला नव्हता. जगभरात कोणत्या प्रकारचं संशोधन चाललंय, जग कुठे निघालंय याचा पत्ताच भारतीयांना इंग्रज सत्तेने लागू दिला नव्हता. आपल्या सोयीला पडेल तेच शिक्षण आणि तेवढाच विकास भारतात करणं हेच त्यांचं धोरण होतं. आणि यामुळेच एकेकाळी विद्वानांची भूमी म्हणून ओळखला जाणारा भारत देश कारकुनांची नोकरी मिळवण्यातच धन्यता मानत होता. हे सगळं बदलायचं होतं. भारतातले बरेच तरुण शिक्षणाच्या निमित्ताने युरोप अमेरिकेत जाऊन तिथल्या रेनेसान्समुळे आलेल्या बदलाचा अनुभव घेत होते. आणि यातूनच घडले मेघनाथ सहा, सी.व्ही. रमण, होमी भाभा यांसारखे वर्ल्ड क्लास संशोधक. नेहरू सुद्धा केम्ब्रिजला शिकून आले होते. तिथेच विज्ञानवादी दृष्टिकोनाची त्यांना ओळख झाली होती. स्वातंत्र्य लढ्याच्या धामधुमीमध्ये जगात घडणाऱ्या दुसऱ्या महायुद्धासारख्या मोठ्या घटनांवर त्यांचं लक्ष होतं. आता येणाऱ्या जगात अणुविज्ञानापासून ते अंतराळ शास्त्राला महत्त्व येणार हे त्यांना उघडपणे दिसत होतं. त्यांनी स्वातंत्र्यापूर्वीच या गोष्टीची चर्चा काँग्रेस अधिवेशनात घडवून आणण्यास सुरुवात केली होती. इंग्रज देश सोडून जाणार याची चाहूल लागताच शांती स्वरूप भटनागर आणि नेहरू यांनी जोर लावून सरकारला काउन्सिल ऑफ सायंटिफिक रिसर्चची स्थापना करायला लावली. आणि यातूनच देशभरात विविध रिसर्च लॅब सुरू करण्यात आल्या. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर नेहरूंनी हाच विज्ञानवादी दृष्टिकोन स्वीकारला. परदेशात नोकरी करत असणाऱ्या आपल्या देश बांधवांना राष्ट्र उभारणीसाठी परत बोलवण्यात आलं. अगदी एका छोट्याशा सुईपासून अंतराळात जाणाऱ्या उपग्रहांपर्यंत प्रत्येक गोष्टीची निर्मिती भारतात व्हावी हे स्वप्न नेहरूंनी पाहिलं होतं. यासाठी जागतिक दर्जाचे संशोधक अभियंते घडावेत म्हणून इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स IIT, IIM या संस्थांची निर्मिती करण्यात आली. 11 नोव्हेंबर 1947 साली अहमदाबाद इथे फिजिकल रिसर्च लॅबोरेटरीची स्थापना करण्यात आली. याचे प्रमुख होते डॉक्टर विक्रम साराभाई. याच्या काहीच वर्ष आधी नेहरूंचे जवळचे मित्र आणि टाटांचे नातेवाईक होमी भाभा यांनी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चची स्थापना केली होती. या दोन संस्थांची निर्मिती हा भारतीय वैज्ञानिक प्रगतीचा मैलाचा दगड मानला जातो. याच दोन्ही संस्था अणु आणि अंतराळ क्षेत्रात संशोधनासाठीचं भारताचं पहिलं पाऊल होत्या. भाभा आणि साराभाई या दोघांचेही विजन नेहरूंच्या स्वप्नांशी मेळ खात होते. त्यांच्या क्षमतेकडे पाहून नेहरूंनी निर्णय घेतला की भारत पूर्ण शक्तीनिशी या क्षेत्रातल्या संशोधनात उतरणार आहे. 1950 साली डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जीची स्थापना केली गेली. अंतराळ विज्ञान सुद्धा याच विभागात वर्ग करण्यात आलं. त्यासाठी मोठा निधी देण्यात आला. नेहरूंच्या या निर्णयावर जगभरातून टीकेची झोड उठवण्यात आली. नुकत्याच स्वतंत्र झालेल्या 2 वेळच्या जेवणाची भ्रांत असलेल्या या गरीब देशाला कशाला हवा हा पांढरा हत्ती? गांधीजींच्या अहिंसक शिकवणीचा पाईक असलेला देश अणुविज्ञानाच्या संशोधनात का पडतोय असे अनेक प्रश्न विचारण्यात आले. खुद्द भारतातले विरोधी पक्ष नेहरूंच्या निर्णयाच्या विरोधात होते. पण नेहरूंनी यापैकी कोणत्याच विरोधाला भीक घातली नाही. हिमालयाच्या पायथ्यापासून ते ओस्मानिया विद्यापीठापर्यंत अनेक ठिकाणी वेधशाळा उभारण्यात आल्या. अमेरिका, रशिया या महासत्तांमधल्या शीतयुद्धाचा हा काळ. हे शीतयुद्ध अणुऊर्जा आणि अंतराळ क्षेत्रातही लढलं जात होतं. स्पेसमध्ये पहिला कोण जाईल, चंद्रावर पहिलं पाऊल कोण टाकेल ही चढाओढ सुरू झाली. 1957 साली रशियाचा स्पुटनिक हा उपग्रह पृथ्वीच्या कक्षा तोडून अंतराळात पोहोचला. जगभरासाठी ही क्रांतिकारी घटना होती. भारतातही याचे पडसाद उमटले. विक्रम साराभाई यांना नेहरूंनी भेटायला बोलवलं. भाभा यांच्या नेतृत्वाखाली फक्त अंतराळ संशोधनासाठी एका विशेष संस्थेची निर्मिती करावी का याच्या अभ्यासासाठी एक समिती बसवण्यात आली होती. इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च असं या संस्थेचं नाव असावं आणि साराभाई या संस्थेचे प्रमुख असावे असं ठरलं.
नेहरूंनी सांगितलं की भारत या क्षेत्रात उतरतोय ते कोणत्याही चढाओढीत भाग घ्यावा म्हणून नाही, तर आधीचा वैज्ञानिक प्रगतीमध्ये झालेला बॅकलॉग भरून पुढे येणाऱ्या हजारो पिढ्यांना फायदा व्हावा यासाठी. 23 फेब्रुवारी 1962 साली इन्कोस्पारची निर्मिती झाली. केरळमधल्या तिरुअनंतपुरम जवळच्या थुंबा इथे रॉकेट लॉन्चिंग स्टेशन उभारण्यात आलं. खुद्द पंतप्रधानांचा मानसपुत्र मानल्या गेलेल्या या संस्थेच्या उभारणीसाठी विक्रम साराभाई यांनी रक्ताचं पाणी केलं. त्यांनी MGK मेनन, सतीश धवन, अब्दुल कलाम यांच्यासारखे अनेक संशोधक घडवले. भारताच्या स्पेस प्रोग्रामची पायाभरणी करण्यात आली. पुढे 1969 साली या इन्कोस्पार्कचं नाव बदलून इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजेच इस्रो असं करण्यात आलं. अब्दुल कलाम आणि विक्रम साराभाई यांच्यामुळे आज इस्रो ही जगातल्या पहिल्या 5 अंतरिक्ष संशोधन संस्थांपैकी एक आहे. मंगळयान, चंद्रयान असे महत्वाकांक्षी प्रकल्प इथे पार पडले आहेत. दूर खेड्यात असणाऱ्या शेतकऱ्यांपासून सीमेवर लढणाऱ्या जवानांपर्यंत प्रत्येक भारतीयाचं जगणं इस्रोने अंतराळात सोडलेल्या उपग्रहामुळे सोपं झालंय. आज आपण इस्रोच्या संशोधकांनी केलेल्या नवनवीन पराक्रमांच्या बातम्या वाचतो तेव्हा साराभाई, भाभा, नेहरू या महापुरुषांच्या दूरदृष्टीला सलाम करावासा वाटतो. ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.